ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज पहिले मिळतील. स्वामी भक्तांनो, आज हा संदेश जो व्यक्ती मन लावून 15 मिनिटे ऐकेल त्याला मोठ्या आनंदाची बातमी मिळणार आहे आणि त्यामुळे त्याचे सर्व कुटुंब खुश होईल आणि तुम्ही नक्कीच भाग्यवान ठराल. नक्कीच स्वामी भक्तांनो, तुमची सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार राहिले पाहिजे आणि स्वामींवरील विश्वास तुम्ही दृढ ठेवला पाहिजे आणि तुमच्या मार्गातील अडथळे स्वामी नक्कीच दूर करतील. फक्त त्यांच्यावरील विश्वास हा तेवढाच दृढ असला पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामी कृपा सतत होतच असते. स्वामी कृपेला कधीही विलंब झालेला नसतो. आपण सर्व कृपेच्या स्रोतासोबत अखंड जोडलेले आहोत आणि ती कृपा आपल्यापर्यंत आपल्या सभोवताली असलेल्या लोकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सतत पोहोचत असते. आपले प्रामाणिक कर्म करत असताना आपल्याला मात्र हे भान ठेवायचे आहे की आपले अंतर्मन एकमेकांसोबत जोडलेले आहे आणि हे भान ठेवून प्रत्येकासोबत प्रेमाची, विश्वासाची, आनंदाची, शांतीची, कृतज्ञतेची नाती जोडायची आहे आणि ती नाती आपण जोडत राहिली पाहिजे एवढं मात्र निश्चित. म्हणून तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवायला हवा आणि तो विश्वास तुम्ही शेवटपर्यंत टिकून ठेवायला हवा. याला जास्त महत्त्व आहे आणि हे जाणून घ्या. म्हणून स्वामींवरचा विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे आणि जगात 30 लोक पुढे जातात जी सूर्याला जागा करतात आणि जगात 30 लोक मागे राहतात ज्यांना सूर्य जागे करत असतो. म्हणून दुःखाचा कितीही डोंगर कोसळला तरी मन विचलित न होऊ देता धीराने मार्ग काढणं हे थोर माणसांचे लक्षण आहे. माणसाने थोडं हट्टी असावं, कारण समजूतदार माणसाला नेहमी गृहीत धरलं जातं. आणि मग हे लक्षात घ्या, हे जग त्यांच्या पुढे झुकतं जो परिस्थिती समोर झुकलेला नसतो. जगात सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण आहे, कारण ही विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही देता येत नाही. हे लक्षात घ्या. संध्या आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे, ती म्हणजे उशिरा जागे येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाही. हे लक्षात घ्या. एकाच वेळी एकच गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरून जा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडत नाही. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी फक्त एकदाच घडतात. म्हणून तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची कदर करायला शिका. आणि मदत ही अशी बाब आहे की जी केली तर विसरतात आणि नाही केली तर लक्षात ठेवत असतात. म्हणून माणसाजवळ त्यांच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्यांचे चांगले विचार. हे चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात. अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव कधीच चुकीचा असू शकत नाही, कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे तर अनुभव आपल्या जीवनातील हे एक सत्य आहे. कौतुक हा शब्द खूप छोटा आहे पण ते करायला मन मात्र खूप मोठं लागतं. म्हणून आपल्याजवळ असलेल्या लहान गोष्टीत आनंदी व्हा. असे काही लोक आहेत ज्यांच्याजवळ काही नसून सुद्धा हसू शकतात. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही. हे लक्षात घ्या. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे, हे लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याजवळ खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. जी काही उंची मोठी माणसे गाठत असतात ती काही एका झोपेत मिळालेली नसते. जेव्हा त्यांच्याबरोबर जेव्हा झोपा काढत असतात त्यावेळी ती उंची गाठण्यासाठी एक एक पाऊल ते पुढे टाकलेले असते. स्वप्न पाहताच असाल तर मोठीच पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात. हे खरं आहे. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ नक्कीच आलेली आहे. जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकटाच चला, पण जर तुमच्यात यशाच्या पलीकडे जायचं असेल तर सर्वांसोबत चला. हे लक्षात ठेवा मित्रांनो. स्वतःला आव्हान देण्याचा प्रत्येक प्रयत्न म्हणजे स्वतःला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. वर्तमान काळ आखीव असल्यास भविष्यकाळ रेखीव बनत असतो. मनाला न पटणारी गोष्ट करण्यासाठीच जास्त धैर्य लागतं. रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं, पण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इमानानं आयुष्य आपल्याला जगावं लागत असतं. आणि जीवनात तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारा कोणी मित्र असेल तर तो अनुभव आहे.
कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो त्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. पाठ फिरून निघून गेलेल्यांसाठी पाठीशी उभे राहिलेल्यांना विसरायचं नसतं. जीवनात पडून उठणं आणि उठून परत चालणं मुंगीकडून शिका. पुन्हा प्रयत्न करणं. म्हणून खोट्यालाही एक वेगळी चव असते. स्वतः बोलले तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर ते आपल्याला कडू लागत असते. म्हणून ते नक्कीच आपण समजून घेतले पाहिजे आणि नेहमी आपण खरे बोलले पाहिजे. आपण आपल्या आनंदाची किल्ली दुसऱ्यांच्या खिशात कधीही ठेवू नका. वय वाढल्याने हसणं थांबत नाही, पण हसणं थांबल्याने वय मात्र लवकर वाढत असतं. समजून घेण्याची मानसिकता ज्यांच्यात असते त्यांना गोष्टी पटवून देण्याची गरज आपल्याला लागत नाही. मत आणि इच्छा वारंवार दडपत असल्यास संताप आणि नैराश्याच्या भावना जागरूक होतात आणि मग आता उसळलेला आयुष्याचा प्रत्येक क्षण हा कायम आनंदी राहून शिवायचा असतो. आणि दुसऱ्याच्या सल्ल्याने मार्ग सापडतात, मात्र लक्ष स्वतःच्या कष्टानेच गाठावे लागते. परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देत असते. श्रीमंती असावी, पण त्यामागे कोणाच्या 2 पैशाचा तळतळात नसावा. वाईट विचारातच गवत आपोआप उगवते. चांगल्या गोष्टीत नेहमीच फेराव्या घालाव्या लागतात आणि भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टींचे नियोजन करतोच. तोच खरा मनाचा आत्मविश्वास आहे आणि आत्मविश्वास हा तुम्हाला खूप काही वर घेऊन जात असतो. फक्त मनापासून तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि मोठा आत्मविश्वास ठेवून सर्व काही कामे तुम्ही केली पाहिजे. नक्कीच तुम्ही वर जाल. आणि नात्यांना नेहमी बोलकसं ठेवावं. अबोल नात्यातच गैरसमज जास्त होतो. तुमचं मन तुम्हाला जपता आलं यायला हवं आणि ते दुसऱ्याने जपावं अशी अपेक्षा ठेवणं चुकीचंच आहे. हात आणि साथ योग्य वेळी द्या, कारण वेळ निघून गेल्यावर दोघांचंही किंमत नसते आणि अपमानाच्या भट्टीत भाजलेला माणूस राख नाही तर सोनं बनतो. आणि आयुष्य साधं सरळ असतं, ओझं असतं. ते फक्त गरजाचं आव्हान देणारी गोष्ट बदलून घडू शकत असते, पण फक्त आपल्याकडे संघर्ष करण्याची जिद्द असावी लागते. म्हणून हृदयात प्रेम, वाणीमध्ये गोडवा आणि चेहऱ्यावरील स्मित असावे आणि जीवनातील चिंतेचे पूर्ण समाधान नक्कीच आहे. चूक महत्त्वाची आणि व्यक्ती ही महत्त्वाची असेल ना तर सुधारता येते, पण व्यक्ती चुकीची असेल ना तर मग सुधारणे कठीण होऊन जाते. आणि ओंजळीत मावेल एवढंच भरावं आणि सांडण्या अगोदर वाटायला शिकावं. अगदी मनापासून मागितलेल्या गोष्टीला कृतीची जोड असेल तर ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळत असते. आणि माणसाच्या बोलण्यातूनच समजतं तो शहाणा आहे की अतिशहाणा आहे. वाढता समजूतदारपणा माणसाला शांततेकडे घेऊन जातो. एखाद्या गोष्टीचे स्वप्न पाहत असाल तर तुम्ही ते सत्यातही उतरवू शकाल याची खात्री तुम्ही बाळगली पाहिजे. मोजक्याच गोष्टी आणि मोजकीच नाती जपायला हवीत. पसारा झाला की सांभाळतात त्रास होतो आणि आपल्यासमोर केलेलं कौतुक ही आपली स्तुती असते, तर आपल्याला माघारी घेतलेलं कौतुक हे आपलं अस्तित्व असतं. काय चुकलं हे शोधायला हवं. आपण मात्र कुणाचं चुकलं हे शोधत बसतो. आपण कोणतीही कृती करताना मनात कपट आणि स्वार्थ नसेल तर तो गुन्हा नाही असं समजावं. आणि जीवनात महत्त्वाचं नसतं ते त्या व्यक्तीचं दिसणं, तर गरजेचं असतं ते कायम साथीला असणं. सुख आहे पण अनुभवायला वेळ नाही. जगासाठीच्या धावपळीत माणसाला मात्र जगायला वेळ नाही. धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात आणि कौतुक वेळेवरच करायला हवं. वेळ पाहून कौतुक करणं म्हणजे स्वार्थीपणा असतो. अपमानाचे उत्तर एवढ्या नम्रतेने द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. ज्या माणसाच्या वागण्यात खरेपणा कमी असतो त्यांच्या जीवनातील आनंद उपभोगण्याचा काळही कमीच असतो. पाठीमागे लागलेली संकटेच पुढचे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात. योग्य वेळी योग्य ती गोष्ट योग्य पद्धतीने केली तर यश मिळणे हे सोपे होऊन जाते. आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः झटायचं असतं, कारण या जगात मदत करणारे काही वेळेनंतर उपकाराची भाषा बोलू लागतात. आणि आयुष्य एका खेळासारखं असतं. खेळणं बनायचं की खेळाडू हे आपण आपलं ठरवायचं असतं. प्रत्येक दिवस चांगला नसतो, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं असतं हे मात्र निश्चित आहे. म्हणून त्या प्रत्येक दिवसात आपण काहीतरी चांगलं घेतलं पाहिजे आणि त्या दिवसांकडून आपण काहीतरी नवीन हे शोधत राहिलं पाहिजे. जेवढं जास्त आपण प्रत्येक दिवसात नवीन काहीतरी शोधत राहू आणि नवीन काहीतरी करत राहू तेवढं आपल्याला नवीन अनुभवायला येत जाईल आणि भरपूर काही गोष्टी आपण शिकत जाऊ. तशाच गोष्टी तुम्ही शिकत राहिल्या पाहिजेत आणि असं शिकत राहिलं की हा माणूस आपोआप पुढे जात असतो. आणि मित्रांनो, भविष्याची चिंता माणसाचं वर्तमान खराब करते. मदत करायची जिद्द हवी. आपले असोत किंवा परके, अडचणीत मदत करण्यासाठी मनात फक्त माणुसकी हवी एवढे मात्र खरे आहे. आणि आयुष्यात कुणाला नुसतं आपलं म्हणून चालत नाही, आपलेपणाने वागताही आलं पाहिजे.
स्वतःचे मूल्यमापन बुद्धीने करा आणि समोरच्या बुद्धीचे हृदयाने करा. दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना असावी लागते. आणि नवं मिळालं की जुनं अडगळीत पडते, पण नव्याने येण्यावेळी दगा दिला की मग जुन्याची किंमत कळते. मग ती वस्तू असो की माणसं असो. आपण लोकांना हुशार करतो, नंतर त्यातलेच बरेच जण आपल्यालाच वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत असतात. प्रयत्नांची किंमत ती करणाऱ्यालाच असते, इतरांसाठी फक्त निकाल महत्त्वाचा असतो. म्हणून प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं ही कुणाचीच होऊ शकत नाही. जगातील सर्वात मोठी संपत्ती ही तुमची मानसिकता आहे. ज्यांच्यामध्ये एकटं चालण्याची हिंमत असते ते एक दिवस त्यांच्या मागे संपूर्ण जग असतं आणि संपूर्ण जग त्यांच्या पाठीमागे उभं असतं. आणि हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून तुमच्या पाठीमागे सर्वजण उभे राहू शकतात, फक्त तुम्ही या जगाला ओळखलं पाहिजे. आणि जो या जगाला ओळखतो तो सर्वांनाच ओळखू शकतो, एवढे मात्र खरे. आणि मित्रांनो, म्हणून तुम्ही जगात वावरताना भरपूर माणसे ओळखतात आणि ते ओळखली पाहिजे. आणि भरपूर माणसांना तुम्ही भरपूर काही देतही असता. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे, जे तुम्ही माणसांना दिलं आहे ते तुम्हाला ती माणसं परतफेड कशी करतात यावर अवलंबून असतं. आणि ती माणसं तुमची परतफेड करत नसतील तर मग तुम्हाला भरपूर काही गोष्टी सहन कराव्या लागतात आणि त्या माणसांचं वागणं तुम्ही सहन करत असता आणि जीवनभर तुम्ही पस्तावा करत असता. म्हणून तुम्ही एकच गोष्ट चांगली केली पाहिजे, ती म्हणजे स्वामींवरचा विश्वास. आणि तो विश्वास असा अतूट असला पाहिजे ना की स्वामींवरचा विश्वास तुमचा भरपूर भक्कम होत जातो आणि मग तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकावयास मिळतात. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, तुम्ही कधीही विश्वास ठेवायचा असेल तर पूर्णपणे आणि प्रामाणिकपणे स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाहीत आणि शेवटपर्यंत स्वामी तुमची साथ ही नक्कीच देतील. हे नक्कीच तुम्ही लक्षात ठेवायला हवं. एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, स्वामींवरचा तुमचा विश्वास ठरवेल की तुम्ही किती पुढे जाल. आणि स्वामी ही लीला करतात आणि चमत्कारही करतात. मग त्या चमत्कारासाठी तुम्ही नक्कीच तयार असायला हवे, हे तितकेच खरं आहे. आणि मित्रांनो, माणसाला आपला तोल सांभाळता नाही आला तरी चालेल, पण आपले तोंड सांभाळता आले पाहिजे. काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. शरीर जितकं फिरतं राहील तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांतही राहतं. प्रामाणिकपणाची पावती बहुधा डोळ्यात पाणी जाणत असते आणि दुसऱ्याने कोणावरून अपेक्षा करायला हरकत नसते, पण त्यासाठी अगोदर त्याचा विश्वास कमवावा लागतो. आणि निश्चित आहे, 4 लोकात आपलं नाव जाईल अशी भीती वाटावी इतकं वाईट माणसंही वागू नये. आणि हे लक्षात घ्या की अधिकार आणि हक्काची भाषा बोलण्याआधी कर्तव्य पार पाडण्याचा धडा गिरवायचा नेहमी असतो. आणि परिस्थिती ओढत आणायची असून सुद्धा समाज आणि वृत्तीच्या माणसाला कधीही काही कमी पडत नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी, कारण भरलेल्या गाठोड्यात अहंकार लवकर असतो. आणि चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं आहे. कौतुकाचे 100 शब्द आणि अनुभवाची एक ठेस समान असते, हे शिकायला हवेत. पैसा आणि माणसाची परिस्थिती उत्तम म्हणवतो, पण स्वतःला नाही. जेव्हा काही गोष्टी नियोजनात नसतात, अचानक चांगल्या घडून जातात, तेव्हा त्याला योगायोग असं म्हणतात. आयुष्य एक असा व्यापार आहे जिथे एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट आपल्याला कधीही मिळू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला त्याग हा करावाच लागेल आणि प्रत्येक गोष्टीचा करावा लागेल. माणुसकीला वाव देणारी माणसं शोधा, माणुसकीचा आव आणणारी माणसं नको. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी जीवनातील अनेक गैरसमज आपले दूर होऊन जातील आणि त्रास झाल्याशिवाय सुखाचे दिवस उभे करायची वेळ आपल्याला लागत नाही. आणि हेही तितकेच खरे आहे, दुसऱ्याची टिंगल करणाऱ्या स्वतःची बदनामी कधी सहन होत नाही, हे लक्षात घ्या. आणि मित्रांनो, परिस्थिती मैत्री करता आली पाहिजे. चुकलेल्या वाटा सहज सापडतात. प्रवास हा एकट्याने झाला तरी चालेल, परंतु वाट मात्र स्वतःची असावी पाहिजे. आणि वेळ जेव्हा न्याय करते ना, तेव्हा साक्ष आणि पुरावा यांची गरज अजिबात आपल्याला भासणार नाही. आणि इतरांच्या दुःखावर स्वतःचा आनंद निर्माण करणे अशक्य आहे. आणि पाणी झाडात आणि सुसंवाद नात्याला पाहिजेच, तरच ते टिकतात, अन्यथा ते तुटतात. एका मुळापासून तर एका मनापासून, हे लक्षात घ्या. सुख कुणालाही वाटावं, पण दुःख मात्र विश्वासाच्या माणसाला सांगावं. आणि मग बघितलेले दृष्ट आणि ऐकलेले शब्द यातील खरे खोटापणा पडताळून त्यावर मत व्यक्त करणं अधिक चांगलं असतं. संपत्तीच्या दारिद्र्यापेक्षा विचारांचे दारिद्र्य खूपच वाईट असतं. स्वतःशी प्रामाणिक असणारा माणूस नेहमी दुसऱ्यांच्या
शी प्रामाणिक वागण्याचा प्रयत्नही करत असतो. सगळे शोध लागले गेले, पण भूक नावाचा शोध कधीच केल्याशिवाय लागत नाही. म्हणून दुसऱ्याच्या सावलीत उभं राहणं सोपं असतं, मात्र स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी रणरणत्या उन्हात उभं राहावं लागतं, हेही तितकंच खरं आहे. म्हणून व्यवहारात रोख आणि कामात चोख असणारी माणसं जगाच्या बाजारात आपली किंमत राखून असतात. आणि माणूस मोठा विचित्र आहे. सुख गटागटा पितो आणि दुःख चघळत बसतो. भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टींचे नियोजन करतो. तोच खरा मनाचा आपला आत्मविश्वास असतो. म्हणून प्रामाणिक कष्टाच्या मागे प्रामाणिक आनंद धावत असतो, हे खरं आहे. दुसऱ्यांकडून अपेक्षा करायला हरकत नसते, पण त्यासाठी अगोदर त्याचा विश्वास आपल्याला कमवावा लागत असतो. आणि या जगात कुणीच कुणाचं नसतं. आपलं आयुष्य हे आपणच जगायचं असतं, एवढं लक्षात ठेवा. एक अदृश्य पिंजरा आपणच आपल्या भोवती बांधलेला असतो आणि तो तोडून आपल्याला बाहेर निघायचं असतं आणि हे जग बघायचं असतं. गर्दीत राहून अपमान होणार असेल तर एकटे राहून स्वतःचा आदर नक्कीच ठेवला पाहिजे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला 2 बक्षिसं हमखास मिळतात, एक विरोध आणि दुसरी टीका. परिवर्तन हा विश्वासाचा भाग आहे. मग तो विश्वास दुसऱ्यावर असो अथवा स्वतःवर असतो. नेहमी एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग ज्ञान देते, साथ कोणीच देत नाही. शक्यतेच्या मर्यादा जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अशक्याच्या मर्यादा पलीकडे नक्कीच जाणे. आणि होय, रक्ताच्या नात्यांचा खूप मानपान घ्यावा लागतो, पण जोडलेल्या नात्यांना चेहऱ्यावरचे एक हास्य पुरेसं असतं. म्हणून संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचा फळ हे फार गोड असतं आणि ते फळ आपण नक्कीच चाखलं पाहिजे. चुका अशा करा की जगाने नाही, तुम्हाला तुमच्या मनाने माफ केलं पाहिजे. आणि हे नक्कीच आहे, शब्द काळजीपूर्वक वापरा. हे तुमच्या सामाजिक व्यवहाराचे प्रतिबिंब असतात. विरुद्ध घडणाऱ्या गोष्टी काही वेळा नशीब म्हणून स्वीकारावे लागतात आणि ते स्वीकारत चला. स्वतःला अशा लोकांसोबत गुंतून घ्या जे लोकांबद्दल नाही तर तुम्ही ध्येय आणि कल्पनांबद्दल बोलत असतात. खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही मनापासून विसरू नका. दुसऱ्यांची टिंगल करणाऱ्यांना स्वतःची बदनामी कधी सहन होत नसते, हे मी तुम्हाला सांगितलं. मग तसंच अपमानाच्या गर्दीपेक्षा आधाराच्या एकटेपणा कधी चांगला असतो. म्हणून उत्तर देणं अवघड नसतंच, पण वाद नको म्हणून बरेचदा माणसं गप्प बसतात. एवढंच, ज्यांच्या जवळ सावरण्याची शक्ती आहे तो कुणालाही आवरत बसत नाही. या जगातील सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे आपल्याला समजून घेणारा माणूस आहे. काही गोष्टी मौनाने साध्य होतात, तिथे शब्दांची गरज भासत नाही आणि कुणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे, एवढेच मात्र खरे आहे. साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाही आणि कारण सांगणारी माणसं कधी साथ देत नसतात. सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा माणसाच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असतात. म्हणून सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेस माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. कष्ट विना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं की जाणीव निर्माण होत असते. जेव्हा विचार करण्याची शक्ती संपेल ना, तेव्हा निर्णय वेळेवर सोडायचा. आयुष्याचे गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणं कठीण फार असतं. आणि ध्येय साध्य करण्यासाठी माणसाला इच्छा, प्रयत्न, सातत्य यांची गरज नेहमी भासत असते. स्वार्थ, गैरसमज, मोह या गोष्टी सांगून येत नाहीत आणि जाताना सांगण्यासारखं काहीच ठेवतही नाही. वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्ष आणि पुरावा यांची गरज आपल्याला भासत नाही. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका या नाईला स्वतः साकारायला भाग पाडणारा अभियंत्र चित्रपट म्हणजे आपले आयुष्य आहे. आणि हे समजून घ्या मित्रांनो, कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ज्या व्यक्तीला कळालं ना आणि ज्याला माहिती असते ना, त्याच्या शब्दकोशात दगा शब्दाला जागा राहत नाही. वय आपल्या ताकदीने कमी करू शकते, पण आपल्या धैर्याला कमी करण्याची ताकद त्यात नसते. म्हणून मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की शब्दातून संस्कारांचा सुगंध दरवळत असतो आणि आयुष्याची दिशा आपणच ठरवतो आणि आपणच निवडी करतो. नंतर या निवडी आपल्याला घडवतात, हेही तितकंच खरं आहे. आणि अपेक्षांना वस्तुस्थितीची जाणीव झाली की त्याही मर्यादेनं राहणं पसंत करत असतात. चारित्र्य सुगंधित करण्यासाठी कुठलंही अत्तर मिळत नाही, कारण ते कष्ट आणि कर्तृत्वाच्या सुगंधाने दरवळत नेहमीच असते. म्हणून उत्तम मेंदू आणि उत्तम मन ही जोडी नेहमीच विजयाची शिल्पकार ठरलेली आहे. म्हणून स्वतःची चूक स्वतःला कळल्यास बरेच अनर्थ आपले टळू शकतात. आयुष्यात एकदा तरी वाईट विचारांना आणि दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही वाईटाच्या दिवसाला नक्की सामोरे गेलं पाहिजे आणि त्याची किंमत आपली लक्षात घेतली पाहिजे. अहंकारी लोकांच्या बाजारात
आपुलकी जपणाऱ्या मनाचा विलाप होत असतो. आणि म्हणून व्यवसाय छोटा असला तरी हरकत नाही, पण त्याबद्दलचा विचार नक्कीच मोठा असला पाहिजे. आणि परिस्थितीत जाणीव असली की सहनशक्ती आपोआप जन्म घेत असते. आणि लक्षात घ्यायला पाहिजे, नशीबही हरायला तयार आहे. मित्रांनो, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची राहायला हवी. कर्तव्याची एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीही अपयशी अजिबात ठरणार नाही. आणि प्रचंड इच्छाशक्ती हेच कोणत्याही यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आवश्यक आहे. आणि तेच तुमच्याजवळ पाहिजे. अडथळे काय क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरे आयुष्य असते. शब्द हे दगडासारखे असावेत जे कधीच बदलत नाही. आणि नाती ही झाडासारखी असावीत जी वागतानाही लाजत नाही. आणि प्रत्येक दिवस एक अपेक्षा घेऊन सुरू होतो आणि एक अनुभव घेऊन संपत असतो. आई अपूर्ण इच्छा जगण्याला बळ देत असतात. आणि कोणी अडचणीत असताना मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात तुम्ही नक्कीच कारगर ठरू शकतो. म्हणून तो तुम्हाला देव बघत असतो आणि तो तुम्हाला नक्की संकटकाळी तशीच मदत करत असतो. म्हणून जीवनात अपेक्षा या तेवढ्या चांगल्या असतात ज्या आपल्याला प्रोत्साहित करतील. आणि वेळेच्या प्रवाहात वय वाहून जाते, म्हणून तो क्षण जगा जो नेहमी आठवणीत राहतो. आणि आपली नाती चांगली असेल तर छोट्या छोट्या कामात सुद्धा ईश्वराचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो. म्हणून कधीही नाती आणि तुमची नीती ही चांगली ठेवायला हवी. समोरच्या अबोल भावना समजल्या की माणूस म्हणून जगण्याला अर्थ आपला प्राप्त होत असतो. आणि खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं असतं. कारण जे खऱ्या मार्गावर चालतात ते कायम रुबाबात राहतात, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून आपणही तसंच रुबाबात राहिलं पाहिजे. आणि मित्रांनो, आयुष्यात हे संपण्यासारखं काही नसतं. एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. तुम्ही घेतलेलं कर्जसुद्धा किंवा केलेलं कर्म शेवटी वसूल व्याजासहित होणार एवढं मात्र निश्चित आहे. आणि फक्त लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला क्षमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षणच होते. आणि आभारभर नसलं तरी ओंजळभर का असेना, पण जगणं स्वतःचं असावं लागतं. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्यकाळ चांगला करू शकत नाही. वेळही नेहमीच घाईत असते, थांबतात ते फक्त क्षण असतात. आणि जीवन एक गणित आहे ज्यात आपलं वय वजा होतं आणि अनुभवांची गोळाबेरीज ही होतच राहते. राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं खूप चांगल्या मनाची असतात. आणि सौंदर्याचं नव्हे तर स्वभावाचं महत्त्व असतं. कोणी क्षणात मन जिंकतं तर कोणाला पूर्ण जीवनकाळ ते जिंकता येत नाही. त्याला संयमाचं ज्ञान असतं. तो आयुष्यात गडबड कधीच करत नसतो. म्हणून प्रशंसक आपली स्थिती बघतात आणि शुभचिंतक आपली परिस्थिती बघत असतात. म्हणून निवड चुकली की आवडीला किंमतच राहत नाही. आणि एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचं असतं. स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो. आणि सद्गुरूंचा सुगंध महिलावरूनही येत असतो. म्हणून हास्य हा एक उत्तम उपाय आहे संकटांना सामोरे जाण्यासाठी, मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेले दुःख लपवण्यासाठी. सत्याच्या वाटेला चालत असताना एकट्या पल्ला तरी चालेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्यांच्या गर्दीमध्ये अजिबात तुम्ही मिसळू नका. पायाला जर ठेस लागली तर दोष दगडाचा नाही, तुमच्या बेचाव बेजबाबदारपणाचा आहे आणि बेजबाबदार चालण्याचा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. अडचणींच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास असतो, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल बाळा, तू फक्त यांच्यामध्ये टिकून राहा. आणि असत्य हे अपंग प्राण्यांप्रमाणे असते, दुसऱ्यांच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही, एवढं लक्षात घ्या. आणि मित्रांनो, एक गोष्ट अजून तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही कधीही खोटे बोलू नये. आणि खोटे बोलल्याने आपल्याला अजून मोठे खोटे बोलावे लागते. आणि तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार चांगला नसेल आणि सत्याचा नसेल तर नारायण तुम्हाला कधीच भेटणार नाही. चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसरं काही नसून जिवंतपणेच मिळालेला स्वर्ग नक्कीच आहे. म्हणून माणसाने मनात काही ठेवू नये, नाहीतर डोक्यात वर परिणाम नक्कीच होत असतो. आणि कष्ट हे एक अशी चाबी आहे जे नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडत असते. आणि हे लक्षात घ्या, नात्यांची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे. कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर तुम्ही एकटे राहाल. आणि एक खरे आहे, त्यांच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते. तो कुठल्याही काखेतूमधून आणि काळोखामधून सहजच मार्ग काढत असतो. म्हणून जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नसते. ज्या व्यक्तीचा स्वभाव कोमल आणि निस्वार्थ असतो ना, तो सर्वांच्या हृदयातच मुकुट असतो. आणि समजा कमी असेल तर मग गैरसमज व्हायला वेळ लागत नाही.
आणि परमेश्वराकडून मनासारखं नाही मिळालं तर नाराज कधी होऊ नका, कारण तो असं कधीच देणार नाही जे तुम्हाला चांगलं दिसतं, पण तो तेच देणार जे तुमच्यासाठी चांगलं असतं. म्हणून आपण आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात, फक्त ते शोधण्यासाठी तसदी नक्कीच आपल्याला घ्यावी लागत असते. आणि म्हणून बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचे रोल टाकून प्रयत्नांचे बटन दाबल्याशिवाय भविष्याचा सुंदर फोटो कधीच निघू शकत नाही. आणि मग विचार करून वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करून दिवस घालवा, कारण विचार करून माणूस मनातून खचतो, परंतु प्रयत्न करून माणूस प्रगतीच्या मार्गावर पोहोचत असतो. म्हणून नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिंमत ठेवा. आणि प्रत्येकाच्या जीवनात 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात: प्रेम, काळजी आणि आदर. पहिल्या 2 तुम्ही दिल्या की ती तिसरी तुम्हाला आपोआपच मिळत असते. म्हणून आयुष्यात साथ देणारी माणसं कमवा. काही तास बोलणारे तर प्रवासात सुद्धा भेटत असतात. आशा आणि विश्वास ठेवणं कधीच चुकीचं नसते, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास आपण कोणावर ठेवायचा. आयुष्याची डायरी लिहिणारा तर तो देव असतो, पण वाचणारे आपण असतो. जीवनात खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच भेटत नसते. सर्व काही नशिबात असतं, पण आपलं नशीब घडवणं हे आपल्याच हातात असतं. आणि हे मात्र तितकंच सत्य असतं. काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून नक्कीच तुम्ही दूर राहायला हवं असतं, कारण ती माणसं तुम्हाला मागे खेचत असतात. आणि माणसांची खरी ओळख त्यांच्या अंतःकरणाच्या नम्रतेने कळते. आणि शहाणा माणूस चुका विसरतो, पण त्याची कारणे नाही. हे लक्षात ठेवा. कर्तव्य पार न पाडता हक्काच्या मागे धावलात तर हक्क दूर पडतात. आणि डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली ना की सारे प्रश्न आपोआप सुटत असतात. म्हणून दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरू लागते, तेव्हा धाडस व साहस हे गुण त्यांच्यात आपोआपच येत असतात. आणि गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देत असतात. आणि माणसांनीच आपल्याला साथ दिलीही पाहिजे. करुणेमध्ये मोठेपणा आहे, सहानुभूतीमध्ये सौंदर्य आहे, आणि क्षमतेमध्ये कृपा नक्कीच आहे. क्षमा मागणं ही एक भेट आहे, आणि जे आपण दुसऱ्यांना देतो व क्षमा करणं ही एक अशी भेट आहे की जी आपण स्वतःला देत असतो. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, वेळ आणि नशीब याचा कधी गर्व करू नका, कारण या दोन्ही गोष्टी परिवर्तनशील आहेत. हे लक्षात ठेवा. जो दिवस नाही तोच पाया असतो, आणि जो परमात्मा असतो तो विश्वास असतो व संस्कार असो. पण म्हणून सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरू लागतं ना, तेव्हा समजावं की खोट्या नानांनी बाजार आपल्या ताब्यात घेतला आहे आणि जीवन एक महाभारत आहे. म्हणून मित्र सारखे लक्षात ठेवा, कमवा, आणि मार्गदर्शन कृष्णासारखे निवडणारे आणि देणारे मित्र तुम्ही कमवले पाहिजे. विश्वास एक अशी शक्ती आहे जी अंधकाराने व्यापलेल्या जगाला प्रकाशित नक्कीच करू शकते. आणि घड्याळाच्या गजारापेक्षा ज्यांना जबाबदारी जागा करते ती माणसे आयुष्यात योग्य दिशेने पावलं टाकत असतात. प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआपच गवसतात. दयाळूपणा हा खूप मौल्यवान आहे आणि जो कधीही वाया जात नसतो. आयुष्यात आपण कोणासाठी आयुष्यभर खास नसतो. आपल्या आयुष्यात खास वाटलेल्या तो काही क्षणांचा भास असतो. टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहिले पाहिजे. टीका करणाराच नेहमी आदर करा, कारण ते तुमचा गैरहजेरीत तुमचे नाव चर्चेत ठेवतात. आणि आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दुःखी होऊ नका, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांनाच दिल्या जातात. आणि आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो. म्हणून लाखो शत्रूवर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणं आवश्यक आहे. कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो, आणि ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय तोच नेहमी इतरांना हसू शकतो, कारण हसण्याची किंमत त्यांच्या इतकी कोणालाच ठाऊक नसते. आणि माणसाने माणुसकी सोडली की त्याचे रूपांतर पशुत होऊन जाते. आणि म्हणून परिस्थितीच्या हातातली कधीच कट पुतली बनवू नका, आणि कारण परिस्थितीत बदलण्याची ताकद तुमच्यातच आहे, आणि ती ताकद तुम्ही बाहेर काढायला हवी. संपूर्ण जगात देवाने फक्त माणसांमध्ये हसण्याची गुण दिले आहेत, आणि गुणवत्ता गमावू नका. जेव्हा परिस्थिती वेगळी असते तेव्हा प्रभाव आणि पैसा नाही तर निसर्ग आणि नाती कामी येत असतात. जगणं कोणाचं सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असतं. काळजाची प्रत्येक जखम भरून येते, कारण काळ दुखावर माहेर फुंकत असतो. आणि आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचर, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार फार गरजेचा आहे. आणि मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे हे योग्य असते. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक नक्कीच होता येत असतं. आजच्या आनंदाच्या क्षणावर
उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजची सुख तुम्ही हरवू नका, एवढे मात्र निश्चित आणि तुम्ही केले पाहिजे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. याने तुम्हाला नक्कीच स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यात जे हवे आहे ना ते मिळाले नाही तर सर्व नशिबावर सोडू नका. कारण जिथे प्रयत्न करण्याची जिद्द असते तिथे तुम्हाला नशीबही साथ देत असते आणि नशीब तुम्हाला पूर्णपणे पाठलाग देईल. संकटाला पाठ दाखवणे हा यशस्वी माणसाचा गुण नाही. त्यामुळे संकटावर मात करण्यासाठी लढा देण्याचा मार्ग तुम्ही नक्कीच निवडला पाहिजे. आणि विचारांमध्ये खूप ताकद असते, त्यामुळे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण विचार आचरणात आणल्याशिवाय कोणतीही गोष्ट प्रत्यक्षात करून दाखविणे शक्य होत नसते. आणि एखाद्या कामाचे निरीक्षण करणे हे आवश्यक असते, कारण निरीक्षणातून आपणास अचूक पद्धतीने काम करण्याचा अनुभव मिळू शकतो आणि तो अनुभव आपल्याला जीवनात भरपूर पुढे घेऊन जात असतो. म्हणून किंमत माणसाला तेव्हाच मिळते जेव्हा तो एखादी गोष्ट करून दाखवून स्वतःला सिद्ध करत असतो. म्हणून तुम्हालाही ती गोष्ट करावी लागेल आणि काही गोष्टी तुम्हाला सिद्ध कराव्या लागतील, तरच तुम्हाला जीवनामध्ये मान मिळतो. सोने जरी मौल्यवान असले ना तरी त्यालाही स्वतःच्या किमतीची परीक्षा ही द्यावीच लागत असते, एवढे लक्षात घ्या. म्हणून बुद्धिमान बनणे म्हणजे फक्त ज्ञान मिळवणे असा अर्थ होत नाही, तर मिळवलेल्या ज्ञानाच्या मदतीने चुकीच्या गोष्टींना विरोध करून योग्य गोष्टींचे समर्थन आपल्याला करता आले पाहिजे. जेवढे जास्त योग्य गोष्टींचे समर्थन आपण करू तेवढ्या जास्त चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत जातील आणि जीवन सुखी बनवण्याचा आपला प्रयत्न असतो. पण जीवनाच्या प्रवासात दुःखही येते आणि ते सहन करणे ही आपले काम असते, हे समजून घ्या. कारण यामुळे जीवनात येणाऱ्या दुःखांवर खंबीरपणे मात नक्कीच करता येईल. आणि आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीवर मात करताना एकटेपणा जाणवल्यास झाड जसे लहान रोपट्यापासून मोठे होत जाते ना, तसे स्वतःच्या मुळांच्या मदतीने जमिनीतील पाण्याचा शोध घेते, तसे आपणही स्वतः संकटावर मात करण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी स्वावलंबी बनणे गरजेचे असते आणि आदर्श व्यक्तिमत्वाची प्रेरणा जीवनात नक्कीच असावी. परंतु आपण आदर्श मानलेल्या व्यक्तींचे काही मोजके गुण जरी आत्मसात केले तरी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे समजून घ्या. कारण यामुळे आपण काहीतरी मिळवले आहे हे आपणास नक्कीच समजेल. आणि एखादी गोष्ट करायची हे ठरवणे आणि ती प्रत्यक्षात करून दाखवणे यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे कृती. कारण प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय हे नक्की शक्य होणार नाही आणि ती कुणालाही शक्य होतच नाही. म्हणून जीवन जगताना कमी वयात जास्त अनुभव नसला तरी दोन गोष्टी तारुण्य देते, एक म्हणजे उत्साह आणि दुसरी म्हणजे ऊर्जा. फक्त यांचा योग्य वापर करा, तुमच्या जीवनास योग्य दिशा मिळेल आणि योग्य वाटेला तुम्ही चालत जाल. म्हणून आयुष्यात चढ उतार येतील, पण त्यांची पर्वा न करता आयुष्य जगता आलं पाहिजे. कारण चढ उताराचा सामना केल्याशिवाय जीवन जगण्याचे खरे ज्ञान आपल्याला कधी मिळणार नाही आणि सुख आणि दुःख हे आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी असणार आहेत. म्हणून जीवनात संघर्ष करायला लागला तर स्वतःला भाग्यवान समजा. कारण वर्तमान काळातील संघर्ष भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य आणि अनुभव आपल्याला देत असते आणि त्या अनुभवाच्या जोरावरच आपण भरपूर काही गोष्टी या जीवनामधून मिळवू शकतो. म्हणून संगत आपणास घडविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडते, पण प्रत्येक वेळी संगत चांगली मिळेलच असे नाही. त्यावेळी फुलाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा, कारण सभोवताली काटे असून देखील फुलं सुंदरता हा गुण कधीच विसरत नाही. आणि आपली प्रगती किंवा विकास हा एका प्रयत्नात होत नसून त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात, हे सत्य स्वीकारा. कारण हे जर तुम्ही स्वीकारले तर तुम्हाला सातत्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल आणि एखादे कार्य तेव्हा सफल होते जेव्हा ते सर्व गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे आपल्या कामाचा मूळ उद्देश समजून घेऊन त्यानुसार तुम्ही काम हे केलेच पाहिजे. आणि यशस्वी होणे हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण वेळेला महत्त्व देऊन स्वतःला शिस्त लावतो. कारण यशाकडे नेणारा मार्ग आपल्याला वाटतो तितका कधीच सोपा नसतो. तो मार्ग खूप कठीण असतो आणि त्यावर आपल्याला भरपूर काही गोष्टी या सहन कराव्या लागत असतात. आणि पात्रता सिद्ध करत बसू नका, कारण पात्रता असणाऱ्या योग्य व्यक्तीला त्याच्या योग्यतेनुसार काय द्यायचे हे वेळ ठरवत असते आणि स्वामीही नक्कीच त्याला मनापासून देत असतात. म्हणून आपल्यामधील धाडस हा गुण जागृत ठेवून काम करायला हवं. कारण धाडस खूप चांगले काम करण्यास प्रेरणा देऊन समाजाला फायदा नक्कीच पोहोचू शकते. आणि स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर मनापासून आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.